तिकडे बीडमध्ये 45 लाखांच्या लाच प्रकरणात अटक झालेल्या सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्या संपत्तीची चौकशी आता वेगाने सुरू झाली आहे। लखमावाड यांना छत्रपती संभाजीनगर एसीबीने 45 लाखांची कथित लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। त्यानंतर ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील असल्याने नांदेड एसीबीचं पथक त्यांच्या घरी झाडाझडतीसाठी पोहोचलं। मात्र घराला कुलूप असल्याने सुरुवातीला पथकाला रिकाम्या हाती परतावं लागलं। नेमकं काय घडलं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। बीडमध्ये पालकमंत्र्याच्या बैठकीनंतर वन विभागाचे अधिकारी लखमावाड यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोनं कारवाई केली। 45 लाख रुपयांची लाच ते आपल्या सहकारी अधिकाऱ्याला मागत होते। नांदेडचे मूळचे हे लखमावाड कुटुंबीय आहेत आणि नांदेडच्या आनंदनगर भागामधलं हेच लखमावाड यांचं घर असल्याचं सांगितलं जाते। काल लखमावाड यांच्यावर बीडमध्ये कारवाई झाल्यानंतर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एक टीम इथं घरझडतीसाठी आली होती, परंतु या ठिकाणी घराला कुलूप आहे। लखमावाड यांचे आई वडील हे पुण्यामध्ये राहतात आणि मागच्या अनेक महिन्यांपासून या घराला कुलूप असल्यामुळे पोलिसांना या घराची घरझडती घेता आली नाही। या घराच्या प्रांगणामध्ये एक टोयोटा कंपनीची हायरायडर गाडी तसंच एक मोटरसायकल उभी आहे। गेटला लॉक आहे, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला देखील लॉक आहे। त्यामुळं अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना इथून वापस जावं लागलं। आता अँटी करप्शन अधिकारी जे आहेत ते लखमावाड यांच्या नातेवाईकांना संपर्क करतील आणि जेव्हा ते येतील त्यानंतर या घराची घरझडती घेतली जाईल। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।